ला विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी विधानसभा निवडणूक 2024 आष्टी पाटोदा शिरूर 231 विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुरेश अण्णा धस यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण कुणाला मत द्यायचं हा जर प्रश्न विचारला तर जो नेता 365 दिवस आणि 24 तास आपल्यासाठी सेवेत हजर आहे अशा नेत्याला मत द्यायचं का 60 महिन्यातले 2 महिने शेवटी 58 महिने झोपून राहायचं आणि 2 महिन्यात लास्टच्या 2 महिन्यात यायचं, लोकांच्या सुखदुःखाला येण्याचा प्रयत्न करायचा आणि सांगायचं आम्हाला मत द्या, यांना मत द्यायचं? हा विचार करा। अण्णा आपल्यासाठी कधी 24 तास उपलब्ध असतात। कसलाही प्रश्न असू द्या, विकासाचं काही काम असू द्या, विकासाचं दुसरं नाव म्हणजे अण्णा। काही काम असलं, आता धामणगाव मधला विषय घ्या, पाणी पुरवठा योजना जलजीवन अंतर्गत 3,40,00,00,000 रुपयाची योजना आपल्या गावाला दिली, काम चालू आहे। टाकीचं काम इथून दिसतंय, विहिरीचं काम कंप्लीट आहे, 90% पाईपलाईनचं काम झालेलं आहे, फिल्टर प्लॅन फिट होईल, येणाऱ्या 6 महिन्यात गावाला पाणी भेटल। पांधन रस्ते MRES अंतर्गत पांधन रस्ते 5 पांधन रस्ते कंप्लीट झाले आहेत, नवीन 3ची मंजुरी घेतलेली आहे। आचारसंहितेच्या नंतर 2-3 महिन्यात ते पण कंप्लीट होते। आणि धामणगावच्या 40 वर्षापूर्वीची मागणी होती की धामणगावला मार्केट कमिटी असावा, कृषी उत्पन्न बाजार समिती, तर अण्णाला ती मागणी केली आपण, ते पण काम आता प्रत्यक्षात चालू आहे धामणेश्वर मंगल कार्यालयाच्या शेजारी। येणाऱ्या 1-2 महिन्यात ते पण चालू होईल। आणि मार्केट कमिटी म्हणजे छोटा विषय नाही, धामणगावच्या व्यापार पेठेसाठी हा एक बूस्टर डोस अण्णांनी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 200-300 लोकांना रोजगार भेटणार आहे। तर अण्णाला येणाऱ्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं असं मी तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।